मित्रांनो, सध्या समाजामध्ये दोन प्रकारच्या हिंदुत्वाची मांडणी होत आहे. एक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदुत्व आणि दुसरं आहे देव, देश आणि धर्म हे हिंदुत्व. लक्षात घ्या, देव, देश आणि धर्म असं म्हणणारे जे हिंदुत्ववादी आहेत ते लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रचंड विरोधामध्ये आहेत. आणि जर एखाद्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व जर मान्य केलं तर मित्रांनो, जे लोक देव, देश, धर्मवाले आहेत ते लोक त्यांना धर्मविरोधी ठरवत आहेत. अगदी मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, तुमचं हिंदुत्व तुमच्या डांगीमध्ये घाला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देणारं प्रशांत कोरटकर असेल, छिंदम असेल, कोश्यारी असेल, गोविंदगिरी असेल, आफळे असेल, हे जे लोक आहेत ज्यांच्या नसानसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केवळ द्वेष भरलेला आहे, हे जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व कधीही एक होऊ शकत नाही. मित्रांनो, तुमच्या माहितीस्तव सांगतो, मी काही राजकारणामध्ये नाही, मी कोणत्याही पक्षाचा समर्थक किंवा विरोधक नाही. अगदी भारतीय जनता पार्टी सकट मी सगळ्या पक्षांना आतापर्यंत मतदान केलेलं आहे. माझी बांधिलकी शिवराय फुले, शाहू आंबेडकर आणि वारकरी साधू संतांशी आहे. तुकोबारायांच्या काळात सुद्धा मुस्लिम होते. लक्षात ठेवा, काही जण मुस्लिमांचा बागुलबुवा उभा करतात, परंतु त्यांच्यासाठी सांगतो की तुकोबारायांच्या काळामध्ये सुद्धा मुस्लिम होते आणि त्यांचं पर्सेंटेज आजच्यापेक्षा जास्त होतं. एवढंच नाही तर राजकीय वर्चस्व हे मुस्लिमांचं होतं. आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मरायला भिणारे नव्हते, तरी सुद्धा तुकोबारायांनी, लक्षात ठेवा, हे जे देव, देश, धर्मवालं जे हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वाची मांडणी तुकोबारायांनी केली नाही. तुकोबारायांनी सत्य तोची धर्म, लक्षात ठेवा, या हिंदुत्वाची मांडणी केलेली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाची मांडणी केलेली आहे. लक्षात घ्या, मुस्लिम कधीही त्यांच्या दैवताची बदनामी करतो का? मुस्लिमामध्ये एक वर्ग काढा, पर्सेंटेज काढा तुम्ही, किती टक्के मुसलमान त्यांचं दैवत मोहम्मद पैगंबर असतील, कुराण असेल, अल्लाह असेल यांची बदनामी करतो? तुम्हाला 1% सुद्धा सापडणार नाहीत. पर्सेंटेज काढा तुम्ही. अगदी शीख धर्मामध्ये जा तुम्ही, त्यांचे जे गुरु आहेत त्यांची बदनामी किती टक्के शीख करतात? 1% सुद्धा तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. अगदी तुम्ही कोणताही धर्म घ्या, त्या धर्माचे अनुयायी त्या धर्माची बदनामी करतात का? अगदी बौद्ध धर्म घ्या, त्या धर्माचे किती टक्के अनुयायी तथागत गौतम बुद्धांची बदनामी करतात? 1% सुद्धा नाही. मग एक मोठा हिंदू म्हणवणारा जो वर्ग आहे तो शिवरायांची बदनामी का करतो? तो शिवरायांचा द्वेष का करतो? अगदी भगतसिंह कोश्यारीने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची, महात्मा फुलेंची बदनामी केली आणि तो भगतसिंह कोश्यारी, संपूर्ण 90% हिंदू समाजाने भगतसिंह कोश्यारीचा निषेध केला, विरोध केला. आणि आता 2-3 महिन्यापूर्वी तो भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रामध्ये येतो आणि देव, देश, धर्म म्हणणारा तुषार भोसले त्याचं स्वागत करतो मोठा हार घेऊन, त्याला पद्मभूषण पुरस्कार घोषित होतो. म्हणजे हे हिंदुत्व नेमकं कोणतं आहे? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करा. अगदी त्याच पद्धतीने ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास बदनामी करण्यामध्ये घातलं, तो बाब्या पुरंदरे, त्याला हे देव, देश, धर्मवाले महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतात. आणि पुरस्कार देणारा कोण आहे? देवेंद्र फडणवीस आहे. लक्षात घ्या, अगदी कोरटकरने किती अर्वाच्य शब्दामध्ये शिवरायांना शिव्या दिल्या, छिंदमने अगदी शिव्या दिल्या. आणि ज्यावेळेस हे कोरटकरचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळेस कोरटकरचं समर्थन करणाऱ्या हजारो कॉमेंट मी स्वतः वाचलेल्या आहेत आणि त्यांची प्रोफाईल पाहिली तर या सगळ्या प्रोफाईल या देव, देश आणि धर्मवाल्या होत्या. मग
असं नेमकं हे देवदेश धर्मावाला असं कोणतं हिंदुत्व आहे जे तुम्हाला शिवरायांना शिव्या देण्यास शिकवतं, हेच मात्र कळायला मार्ग नाही. लक्षात घ्या, संत नामदेव महाराजांना भागवत धर्माचं पुनरुत्थान का करावं लागलं, तुकोबारायांना सत्य तोची धर्म का सांगावा लागला, महात्मा फुलेंना सत्यशोधक धर्म निर्माण का करावा लागला, अगदी बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मांतरण का करावं लागलं, आणि आज ज्या मुस्लिमांचा हे बागुलबुवा उभा करत आहेत. लक्षात घ्या, ज्या वेळेस वेळ येते, आदिलशाहीच्या विरोधामध्ये आमचेच पूर्वज लढले, निजामशाहीच्या विरोधामध्ये आमचेच पूर्वज लढले, येथील कुणब्यांनीच, येथील 18 पगड जातींनी, येथील ओबीसींनी, येथील बहुजनांनी हातामध्ये तलवारी घेतल्या, भाले घेतले, ढाल घेतली, लढले. परंतु लक्षात घ्या, ज्या वेळेस वेळ येते, ज्यावेळेस मुस्लिमांचं वर्चस्व वाढतं, त्यावेळेस हेच देव देश धर्मवाले सगळ्यात अगोदर त्या गटामध्ये प्रवेश करतात. तुम्हाला कितीही पुरावे देता येतील. आणि मित्रांनो, याला शिकलेले लोक सुद्धा कसे बळी पडतात लक्षात ठेवा. कारण आपल्याकडे धर्मोपदेश करणारे, आज जवळपास मी एक दृष्टिकोन पाहत आहे की वारकरी संप्रदायामध्ये आसारामचा शिरकाव झालेला आहे. अनेक कीर्तनकार हे आसारामचे समर्थक बनलेले आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत म्हणून मी बोलत आहे. काल एक पुरावा दाखवणारा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला यूट्यूबवर बनवून टाकलेला आहे. आणि मग मित्रांनो, शिकलेले लोक सुद्धा याला बळी का पडतात? कारण शिक्षणाचा आणि बुद्धीचा काही संबंध नसतो. आपण आता पाहिलेलं आहे, अशोक खरातच्या प्रकरणामध्ये उष्णजल पिणारे अगदी क्लास 1 अधिकारी होते. आणि लक्षात ठेवा, एकीकडे अशोक खरात, आसाराम बापू, हे मोठी परंपरा आहे. लक्षात ठेवा, असे एक नाही हजारो आहेत. आता राजेंद्र गडगे आतमध्ये गेला. आणि एकीकडे अडाणी असणारे आमचे गाडगे महाराज कोणत्याही शाळेमध्ये गेले नव्हते, ज्यांच्या नावाने आज विद्यापीठ आहे. आणि मग या बुवा बाबांचा धर्म नेमका कोणता आहे? हे बुवा बाबाच आसारामच्या बळी का पडतात? लक्षात ठेवा. आणि या बुवा बाबांचे समाजामध्ये लाखो करोडो फॉलोअर्स आहेत. मग या बुवा बाबांना जे लोक हे 24 तास देव देश धर्म म्हणतात, मग ज्या महिलांचं शोषण या बुवा बाबांनी केलेलं आहे, आसारामने केलेलं आहे, त्यांचे हे समर्थक का आहेत? त्या आसारामला राम मंदिरामध्ये VIP दर्शन भेटतं, याचा विरोध लक्षात ठेवा, याचा विरोध किती बुवा बाबांनी केला. लक्षात ठेवा, आसाराम काही केवळ आरोपी नाही, त्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे कोर्टामध्ये. हा देश संविधानानुसार चालतो आणि संविधानानुसार तो गुन्हेगार आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सध्या जेवढे काही बुवा बाबा आहेत, महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार आहेत, यांच्यामध्ये आसाराम कसा निर्दोष हे पेरलं गेलेलं आहे. आणि मग अशामध्ये येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा वरच्या कोर्टामध्ये आसारामला निर्दोष सिद्ध करण्याची खेळी तर सुरू नाही ना, असा संशय सुद्धा आता येत आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये सुद्धा अनेकांना आता वाचवण्यात आलेला आहे. अशोक खरात पुरताच हा तपास लिमिटेड करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अनेक आमदार आहेत, अनेक मंत्री आहेत. लक्षात ठेवा, असू द्या, मी जात मानत नाही, माझ्या जातीचा असू द्या, माझा घरचा असू द्या, परंतु तुम्ही एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय करणारं हे देव देश धर्मावालं हिंदुत्व नेमकं कोणतं आहे? एकीकडे गोविंदगिरी आहे, राम मंदिर ट्रस्टीवाला, हा वारकरी संप्रदायामध्ये पार आतमध्ये गेलेला आहे. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय पूर्ण याने कीर्तनकारांना हँग करून ठेवलेला आहे. हा वरवर असं दाखवतो की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा भक्त आहे. शिवभारत, लक्षात ठेवा, शिवभारत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं अस्सल साधन आहे. त्याच्यावर तो कथा करतो, शिवकथा करतो. आणि मग शिवभारतामध्ये रामदासाचा उल्लेख कुठं आहे का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जी अस्सल साधने आहेत, त्या कोणत्याही साधनामध्ये रामदासांचा उल्लेख नसताना मग त्या शिवभारत कथेमध्ये हा रामदास मध्येच कुठून आणतो? म्हणजे याचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र सांगणं हा नसून रामदास स्वामींचं उदात्तीकरण करणं. लक्षात ठेवा, आमचे रामदास स्वामी कसे श्रेष्ठ आहेत
हे सांगण्यासाठी शिवचरित्राचा, शिवरायांचा आधार घेतला जातो. लक्षात घ्या, वास्तविक यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रचंड द्वेष भरलेला आहे. आणि मग असं हिंदुत्व कीर्तनकारांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. किती कीर्तनकारांनी, ज्यावेळेस भगतसिंह कोश्यारी असेल, असे अनेक प्रकरणं झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये. दर 4 महिन्याला शिवरायांची बदनामी होत असते, झालेली आहे. आणि त्यावेळेस अशा किती कीर्तनकारांनी कीर्तनातून याचा निषेध केला, नाही केला. 100तून एखादा अपवाद जर सोडला तर. लक्षात घ्या, म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदाय यांचं एक अतूट असं नातं आहे. आणि या नात्याचा विसर वारकरी संप्रदायाला पडलेला आहे. आणि वारकरी संप्रदाय आज या तथाकथित गोविंदगिरीच्या देवदेश धर्माच्या नादाला लागून आज जी शिवरायांची विचारधारा आहे, तुकोबारायांची विचारधारा आहे, याच्या विरोधामध्ये आहे. लक्षात ठेवा, जी विचारधारा तुकोबारायांची गाथा बुडवते, जी विचारधारा म्हणते की घोकावया अक्षर मज नाही अधिकार, लक्षात ठेवा, त्या विचारधारेच्या बाजूने आज वारकरी संप्रदायातील बहुतांशी कीर्तनकार कललेले आहेत. याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी जबाबदारीपूर्वक तळमळीने बोलत आहे, विथ प्रूफ बोलत आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.